शेतकरी बंधूंनो नमस्कार। आज मी वेताळी तालुका खेड जिल्हा पुणे येथील रोहिदास शेठ बबन शिंदे यांच्या आंब्याच्या बागेत आहे। आपण ही जी बाग बघताय ही 15 वर्षाची जुनी असून ही हापूस व्हरायटी आहे। या बागेमध्ये आता मोहर स्प्रॉटिंग चांगल्या प्रकारे सुरू झालेलं आहे, हे बघू शकताय। पण ह्याच्यामध्ये ब्लॅक थ्रिप्स प्रचंड प्रमाणात आहेत, हे बघू शकताय। प्रचंड प्रमाणात ब्लॅक थ्रिप्स आहेत, हे बघू शकताय। आणि ही ब्लॅक थ्रिप्स आणि तुडतुडे काय करतात, त्याच्यामध्ये शरीरातून एक चिकट प्रकारचा द्रव सोडतात आणि जो पानावर येतो आणि पानाचं जे प्रकाश संश्लेषणाचं कार्य आहे ते थांबून जातं आणि प्रकाश संश्लेषणाचं कार्य थांबल्यामुळे जो मोहर निघायला ते जे बुस्टिंग व्हायला पाहिजे त्याप्रमाणे तेवढ्या प्रमाणात मोहराचा जोर वसरून जातो। त्यामुळे ब्लॅक थ्रिप्स आणि तुडतुड्याचं नियंत्रण करणं खूप महत्त्वाचं असते। त्यासाठी आपल्याला जैविकमध्ये इकोसाइड, इकोडा, नो थ्रिप्स ह्या फवारण्या घेणं महत्त्वाचं आहे। तसेच प्रत्येक फवारणीसोबत आपल्याला निमिसाइड जो निंबूदारक आहे ते सुद्धा घेणं खूप महत्त्वाचं आहे। तसेच आता भुरी सुद्धा येणार आहे। अजून भुरी ह्या प्लॉटवर दिसत नाही, पण आता भुरी 100% येणार आहे। तर भुरीच्या नियंत्रणासाठी सुद्धा आपल्याला अतिशय कमी खर्चाचं भुरीचं नियंत्रण करायचं असल्यास आपल्याला ब्ल्यूमॅजिक आणि फंगिनल हे 2 प्रोडक्ट सुद्धा पर्याय म्हणून उपलब्ध आहेत। तर आपण भुरी, थ्रिप्स आणि ब्लॅक थ्रिप्स हे जर चांगल्या तुडतुडे ह्यांचं जर चांगल्या प्रकारे नियंत्रण केलं तर मोहर सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे सेटिंग होऊन आपल्या उत्पन्नात निश्चितपणे वाढ होईल। दिलेली माहिती कशी वाटली किंवा आंब्याबाबत अजून काही माहिती असल्यास आम्हाला कमेंटमध्ये सांगा। धन्यवाद।